नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 50. गीतेच्या पूर्वी उपनिषदातून आणि कपिलाचार्यांनी विशद केलेल्या सांख्य तत्त्वज्ञानातून ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी संन्यास स्वीकारणं अवश्य आहे असं प्रतिपादन केलेलं होतं. कारण सर्व कर्मांपासून निवृत्त होऊन संपूर्ण ध्यान ईश्वरावर केंद्रित केल्यावाचून त्याचा साक्षात्कार होणं शक्य नाही अशी धारणा होती. म्हणून संन्यास मार्गाला सांख्य मार्ग असंही म्हणतात. अर्थातच फार थोड्या लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं शक्य होतं. गीतेत आणि महाभारतात सर्वसामान्यांनी संसारात राहूनही मोक्ष कसा मिळवता येईल याचं प्रतिपादन केलं. या मार्गानं प्रवृत्तीपर कर्मयोग आचरून ज्ञान कसं करून घेता येतं हे दाखवून दिलं आणि सामान्यांचा मार्ग सुकर केला. गीतेत वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही मार्गांचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. क्वचित परस्पर विरोधी विधानंही केल्यासारखे वाटतात. त्यांच्या आधारे श्री आदिशंकराचार्यांसारख्या भाष्यकारांनी गीतेचं मुख्य प्रयोजन ज्ञानयोगाचं प्रतिपादन असून कर्ममार्ग गौण आहे असं सांगितलं. याउलट ज्ञानापेक्षा कर्मत्यागाचं वरचस्थान 12व्या अध्यायात सांगितलं आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या दोन्हींचा सुंदर समन्वय केलेला आहे. ते म्हणतात, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग चीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोयतरणी. ज्याप्रमाणे मुलांना आणि स्त्रियांना पोहता न येणाऱ्यांना नावेतून प्रवाह पार करता येतो, त्याप्रमाणे साधक वैराग्यसंपन्न असो वा नसो कर्मयोग त्याला तारून नेतो. परंतु हे मार्गुतरी दोनी परी एकवटती निदानी असंही म्हटलेलं आहे. गुरुवर्य सोनोपंत दांडेकरांनी या दोन्ही निष्ठा एकमेकीला पूरक आहेत. हे कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे असा दृष्टांत देऊन प्रतिपादन केलं आहे. मात्र ज्ञानयोगानं त्वरित ईश्वराशी तदाकार होता येतं, तर कर्मयोगाला त्या ठिकाणी पोचायला अधिक काल लागतो असंही सांगितलेलं आहे. परमेश्वर स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यावरच साक्षात्कार होऊ शकेल हे उघड आहे. ज्ञानाचे अनेक पैलू असतात. ते म्हणजे आदिशक्तीपासून ही चराचर सृष्टी कशी उत्पन्न झाली याचं विवेचन, ज्यात मानवासहित अखिल प्राणिजातही येतं. 2. ईश्वर स्वरूपाचं विवरण आणि त्याचा सृष्टीशी संबंध. सृष्टीत जे जे नाशवंत आहे, ज्याला शास्त्रीय शब्द क्षर असा आहे, ते वगळता अविनाशी म्हणजे अक्षर जे उरेल तो ईश्वर असं म्हणता येईल. अक्षय असल्यामुळे तो कालातीत आहे. याचा अर्थ भूतकाल, वर्तमानकाल किंवा भविष्यकाल त्याला लागू होत नाही. या अक्षर अक्षर विवेचनाला क्षराक्षर विचार असं म्हणतात. याशिवाय शरीर, ज्याला क्षेत्र म्हणतात, आणि त्यातील आत्मा, ज्याला क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र जाणणारा असं नाव आहे, यांचा परस्पर संबंध समजून घेणंही आवश्यक आहे. या विवेचनाला क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार असं नाव आहे. गीतेत 7व्या अध्यायापासून क्षराक्षर विचाराचं विशदीकरण पुढं 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार मांडलेला आहे. हे सर्व मिळून ज्ञानविज्ञानाचं निरूपण आहे असं म्हणता येईल. क्षराक्षर सृष्टीचा प्रामुख्यानं 3 भारतीय तत्त्वज्ञानातून विचार केला आहे असं म्हणता येईल. ती म्हणजे कणाद मुनींचं न्यायशास्त्र, कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आणि उपनिषदात विशद केलेलं वेदांतशास्त्र.
या तिन्ही तत्त्वज्ञानांकडं आता एक नजर टाकूया क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादे.